Hello everyone, welcome to Gnandeep Academy. So this is our daily answer writing series for geography optional. So आपण एक रोज एक प्रश्न घेतो आणि ऑप्शनलच्या पर्स्पेक्टिव्हने तो जिओग्राफीचा क्वेश्चन काय असेल, काय काय एक्सपेक्टेशन्स आहे ते सगळे इश्यूज आपण ऍड्रेस करतो. एक खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आज. इंटरप्रिटेशन इज द की इन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन, कंटेंट इज नॉट द की. ठीक आहे, ज्याला प्रश्न इंटरप्रिट करता आला ही विल राईट अ वंडरफुल आन्सर अराउंड दिस, आणि ज्याला क्वेश्चन इंटरप्रिट नाही करता आला मग तुम्हाला असं वाटेल की काहीतरी बॉम्ब तुमच्यावर फेकलेला आहे. यूपीएससीचा पीवायक्यू आहे. व्हॉट दिस क्वेश्चन इज सेइंग? क्वेश्चन इज सेइंग अर्बन जिओग्राफी इज नथिंग बट सिटी इन एरिया अँड सिटी ॲज एरिया. इलॅबोरेट. राइट, एक खूप सिंपल स्टेटमेंट दिलंय, खूप इंटरेस्टिंग स्टेटमेंट आहे. अँड देन यू हॅव टू से की ही जी काही अर्बन जिओग्राफी आपण डिस्कस करतो पेपर 1, ठीक आहे, कोणता टॉपिक आहे? पेपर 1. पेपर 1 मध्ये वी हॅव सेक्शन बी, आणि सेक्शन बी चा देर इज थर्ड टॉपिक. ठीक आहे, थर्ड टॉपिक आहे पॉप्युलेशन अँड सेटलमेंट. अदर दॅन दॅट पेपर 2 मध्ये पेपर 2 मध्ये आय हॅव अ टॉपिक नंबर 7, सेटलमेंट जिओग्राफी ऑफ इंडिया किंवा सेटलमेंट्स इन इंडिया. तर या पूर्ण टॉपिक्स मध्ये वी डिस्कस अर्बन जिओग्राफी. क्लिअर? आणि क्वेश्चन विचारतोय की अर्बन जिओग्राफी इज नथिंग बट सिटी इन एरिया अँड सिटी ॲज एरिया. आणि या कन्सेप्टला दोन गोष्टी इलॅबोरेट करायच्या. इलॅबोरेट काय करायचं हे समजून घ्या. तुम्हाला पहिला पार्ट इलॅबोरेट करायचा आहे सिटी इन एरिया, आणि दुसरा पार्ट इलॅबोरेट करायचा आहे सिटी ॲज एरिया. क्लिअर? सो व्हॉट इज द क्रक्स ऑफ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन? सो लेट्स गो बॅक टू अ टॉपिक that is urban geography. Fine. And when we talk about urban geography मध्ये ऍक्च्युअली आपण काय शिकतो? तर अर्बन जिओग्राफीचे दोन पार्ट आहेत. ठीक आहे, रफली जर पार्ट करायचे झाले तर एका पार्ट मध्ये आपण शिकतो दी हायरार्की. ठीक आहे, कोणत्याही एका पर्टिक्युलर रिजन मध्ये ज्याही सेटलमेंट्स डेव्हलप झाले, टिपिकली अर्बन सेटलमेंट्स, हाउ these urban settlements have come in a particular geographical area. ठीक आहे, आणि त्या पर्टिक्युलर केस मध्ये त्या रिजन मध्ये जी हायरार्की आहे किंवा सेटलमेंटचं जे काही त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये डेव्हलपमेंट झालेलं आहे, दॅट इज समथिंग यू आर डिस्कसिंग व्हेन इट कम्स टू अर्बन जिओग्राफी. दिस इज फर्स्ट पार्ट. अँड इन अर्बन जिओग्राफी द सेकंड पार्ट यू डिस्कस is morphology of that particular settlement. ती पर्टिक्युलर सेटलमेंट इंटरनली कशी आहे, तिचा शेप कसा आहे, काय फॅक्टर्स आहे ज्या फॅक्टरवर बेस्ड ती पर्टिक्युलर सेटलमेंट डेव्हलप झालेली आहे. राईट? सो दीज आर दी फंडामेंटल थिंग्स ज्या सगळ्या अर्बन जिओग्राफी मध्ये तुम्ही कव्हर करणार आहात. जस्ट ब्रिंग दिस फंडामेंटल कॉन्सेप्ट in this particular question. So first and foremost I will talk some of that concept in city in area, and then I will talk about same to the two of those concepts in city as area. क्वेश्चन पॉज करा किंवा व्हिडिओ पॉज करा आणि आता या पर्टिक्युलर लाईनवर विचार करून बघा की सिटी इन एरिया आणि हायरार्की आणि मॉर्फोलॉजी हाऊ इट कोरिलेट्स विथ सिटी इन एरिया, आणि मग सिटी ॲज एरिया, मग त्याच्यामध्ये हायरार्की आणि मॉर्फोलॉजी कशी कोरिलेट होते. ट्राय टू ब्रिंग आउट दॅट. त्याच्यानंतर पुन्हा मग व्हिडिओ कंटिन्यू करा. यू विल अंडरस्टँड की एक्झॅक्टली क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं. नाऊ लेट्स टॉक अबाउट इंट्रोडक्शन. इन इंट्रोडक्शन आय एम सेइंग की सी ही जी काही सेटलमेंटची डेव्हलपमेंट आहे, बाय अँड लार्ज प्रेझेंट डे डेव्हलपमेंट ही कुठून आली? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचा आउटकम आहे. फाईन. आणि त्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कारण आपण अर्बन जिओग्राफी शिकतो. क्लिअर? तर आय ऍक्च्युअली डू नॉट हॅव व्हेरी स्पेसिफिक टू राईट इन इंट्रोडक्शन. तर म्हणून मी थोडंसं याला अर्बन जिओग्राफीच्या लाईन्सवर घेऊन चाललो की मी अर्बन जिओग्राफी का शिकतोय. राईट? कारण की ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट नंतर सिटीज डेव्हलप झाल्या आणि त्या सिटीजची जी काही स्टडी आहे दॅट इज अर्बन जिओग्राफी. तर असं एक डिफिनेशन बेस्ड अप्रोच या ठिकाणी घेतोय. प्रॉपर डिफिनेशन पण नाही आहे, मिक्स अँड मॅच करून काहीतरी मी इंट्रोडक्शन केलंय. कारण की अदर दॅन दॅट काही थिंकर माझ्याजवळ किंवा जिओग्राफर माझ्याजवळ नाहीये की ज्याला मी या ठिकाणी कोट करू, और आय डू नॉट हॅव एनी अदर मटेरियल ऑल्सो. राईट? कुठली थिअरी या ठिकाणी मी कोट करू शकत नाही, म्हणून मग मी एक इसेन्स मध्ये अर्बन जिओग्राफी कोट करतोय.
इंट्रोडक्शन थोडं डिफिकल्ट आहे, बट समटाइम्स जेनेरिक इंट्रोडक्शन विल ऑल्सो हेल्प. प्रत्येक वेळेस असं जेनेरिक करू नका, बट काही केसेसमध्ये जिथे खूप जास्त इंट्रोडक्शनला स्कोप नाहीये, देअर यू शुड बी गोइंग फॉर अ व्हेरी जेनेरिक इंट्रोडक्शन. नाउ लेट अस मूव्ह टुवर्ड्स द मेन कंटेंट, सिटी ॲज एरिया, सिटी इन एरिया. आता लिटरल मीनिंग काय झालं या पर्टिक्युलर स्टेटमेंटचं, की एक जिओग्राफिकल एरिया आहे आणि त्या जिओग्राफिकल एरियामध्ये आय हॅव सिटीज, राईट? सो दॅट इज व्हॉट अ टर्म सिटी इन एरिया इज सेइंग. नाउ अगेन गो बॅक टू दॅट फंडामेंटल. अर्बन जिओग्राफीचे दोन फंडामेंटल, हायरार्की आणि मॉर्फोलॉजी. इफ आय टॉक अबाउट सिटी इन एरिया, एम आय टॉकिंग अबाउट हायरार्की, राईट? एका पर्टिक्युलर रिजन मध्ये कोणत्या हायरार्कीमध्ये, म्हणजे देर इज अ बिगर सेटलमेंट, राईट? देन आय विल हॅव अ स्मॉलर सेटलमेंट. अर्बन सेटलमेंट आय एम टॉकिंग अबाउट. प्रायमेट सिटीची कुठेतरी आपण कन्सेप्ट डिस्कस केली आहे, रँक साईज रूलची आपण कन्सेप्ट डिस्कस केली आहे, ठीक आहे? तर अशा प्रकारचा हायरार्कीचा काहीतरी एक पॉईंट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. देन खूप अजून बेसिक एक पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये दिसतो, की या पर्टिक्युलर एरियामध्ये जेव्हा तुम्ही एक अर्बन सेटलमेंट डेव्हलप होताना बघता, रादर कोणत्याही सेटलमेंटच्या डेव्हलपमेंटमध्ये दोन फॅक्टर्स आपण या ठिकाणी सांगतो. वन इज साइट, अदर इज सिच्युएशन. क्लियर? अँड देन आय विल टॉक अबाउट, व्हेन आय से सिटी इन एरिया, आय विल से की कोणत्याही अर्बन सेटलमेंटसाठी देर इज अ साइट ऑफ अ सेटलमेंट. क्लियर? तर या पूर्ण एरियामध्ये कोणती तरी एक साइट मी चूज केली जिथे पहिले ही सेटलमेंट डेव्हलप झाली. बट व्हेन इट कम्स टू अर्बन एरियाज ऑर सिटीज, इट इज द सिच्युएशन which has a profound impact. Situation कारण settlement develop होते as a urban area or as a city. That is my next highlighting point. I will highlight this particular point. तर या पर्टिक्युलर एरियामध्ये कोणती तरी एक साइट आपण चूज केली आणि त्या साइटला जी सिच्युएशन होती, त्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा आउटकम आहे, that is city in that area. Clear? That is my next argument. Then a particular city in a given area has sphere of influence. ठीक आहे? कोणतीही एक सिटी या ठिकाणी तुम्ही चूज करा, ती पर्टिक्युलर सिटी काहीतरी एक आपला स्फिअर किंवा आपला एक इन्फ्लुएन्स या ठिकाणी क्रिएट करेल, आणि दॅट इज हाऊ आय एम टॉकिंग की सिटी इन एरिया. क्लिअर? देन हायरार्कीवर आपण बोलू शकतो, सेंट्रल प्लेस थिअरी, रँक साइज रूल, सो ऑन अँड सो फोर्थ. Clear? So that is something I'm going to talk about. Similarly, sphere of influence आहे, area of influence किंवा area of dominance त्या particular cityचा in a given geographical region किंवा in a given geographical area आपल्याला दिसून येईल. So that is my argument for city in area. Clear? Then let's move on to city as area. Now I have come down to that particular city. त्या सिटी मध्ये आलोय आणि मग त्या सिटी मध्ये एक्झॅक्टली इंटरनली ती पर्टिक्युलर सिटी कशी आहे, व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर ड्रायव्हिंग दॅट पर्टिक्युलर सिटी, दॅट इज समथिंग आय एम गोइंग टू टॉक अबाउट हियर. सो व्हेन आय एम सेइंग सिटी ॲज एरिया, सो you will first say ki how you are defining that particular area as a city. Okay, that is the first challenge and that is the problem you are going to solve in urban geography. तुम्ही definition किंवा delimitation of an urban area असं काहीतरी syllabus मध्ये डिस्कस केलंय. Clear? Other than that, you can also talk about the size, the shape or the geographical factors जे या पर्टिक्युलर सिटीच्या साइज आणि शेपला डिटरमाइन करत आहे. Further, I can also talk about the concept of metropolitan area. ठीक आहे? आता जेव्हा मी सिटी टर्म वापरतोय तर थोडासा कॉन्फ्लिक्ट होतो, वेअर वी सी की मी एलिमिनेट किंवा सेपरेट करू शकत नाही रुरल एरिया फ्रॉम अर्बन एरिया, आणि मग तिथे एक कन्सेप्ट येते विच इज मोर अबाउट अर्बन सेटलमेंट, दॅट इज मेट्रोपॉलिटन एरिया. मुंबई, पुणे ही पर्टिक्युलर जी काही सेटलमेंट्स आहे, या पर्टिक्युलर सेटलमेंट्स हॅव नाउ ग्रोन बियॉन्ड देअर सिटी लिमिट्स, आणि मग त्याचा जो पेरिफेरी सराउंडिंगचा एरिया आहे, वेन वी इन्क्लूड ऑल दॅट एरिया, that will make my metropolitan area. So I'll also talk about that particular city as area in terms of metropolitan area. Other than that, internal structure किंवा morphology बद्दल मी बोलू शकतो. तर morphology मध्ये I'll say की morphology can be concentric zonation, sectoral, or in 21st century I have settlements as multiple nuclei. Indian model तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. And most importantly, now when you talk about that city as an area,
आय कॅन टॉक अबाउट अ कन्सेप्ट ऑफ स्मार्ट सिटी, की त्या पर्टिक्युलर एरियाची डेव्हलपमेंट तुम्ही कशी करताय, ऍज अ स्मार्ट सिटी तुम्ही ती डेव्हलपमेंट करताय, आणि काय काय कंपोनेंट्स असेल, फॅक्टर्स असेल विच आर गोइंग टू ड्राईव्ह दॅट पर्टिक्युलर सेटलमेंट और अर्बन एरिया, राईट. सो दॅट इज हाऊ यू आर supposed to talk about this particular statement कि urban geography is nothing but city in area and city as area. तुम्ही actually discussion कशाचं केलंय? You have talked about what all you study in urban geography. ठीक आहे, तर प्रश्नामध्ये विचारलं हेच होतं की तुम्ही अर्बन जिओग्राफी मध्ये काय काय स्टडी करता. तर अर्बन जिओग्राफी स्टडी करायचे दोन वेज असू शकतात. वन इज सिटी इन एरिया अँड अनदर इज सिटी ॲज एरिया. ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये रिस्पेक्टिव्ह कंपोनेंट्स आपण ऑलरेडी बघितले, राईट. सो दॅट वॉज हाऊ यू आर सपोज टू अप्रोच दीज काइंड ऑफ क्वेश्चन्स. नाऊ थोडंसं कन्क्लुजन मध्ये इंटरेस्ट तुम्ही या ठिकाणी आणू शकता किंवा इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही या ठिकाणी पुट करू शकता. यू कॅन टॉक अबाउट दी अर्बन डेव्हलपमेंट ऑफ 21st century. ठीक आहे, अँड नाउ व्हेन वी से सिटी इन एरिया अँड सिटी ॲज एरिया, 20th century मध्ये जी सिटीची डिफिनेशन किंवा सिटीची कन्सेप्ट होती, इट हॅज नाउ चेंज्ड ऑल टुगेदर. तर अर्बन जिओग्राफी पण तशी चेंज होत आहे. हाऊ अर्बन जिओग्राफी इज चेंजिंग. सिटीची पेरिफेरी लिमिट करणे इज व्हेरी डिफिकल्ट टास्क नाउ. कॉनरबेशन, रिबन सेटलमेंट, अशा काही नवीन कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी इंट्रोड्यूस होताना दिसतात. सॅटेलाइट टाउन्स हॅज बिकम अ व्हेरी बिग फिनॉमिना. सो दॅट काइंड ऑफ फिनॉमिना आर हॅपनिंग. आणि मग थोडेसे चॅलेंजेस येतील वेन यू आर टॉकिंग अबाउट सिटी इन एरिया अँड सिटी ॲज एरिया वेन वी डिस्कस अर्बन जिओग्राफी. तर या पर्टिक्युलर लाईन्सवर यू कॅन कन्क्लूड की व्हॉट इज कमिंग नेक्स्ट और व्हॉट हॅज रिसेंटली हॅपन्ड. Okay, so that is how I was supposed to approach this particular question. पुन्हा एखादे क्वेश्चन आपण घेऊन येऊ. See you in next session. Thank you.